नवी मुंबई महानगरपालिकेच्या पैशाचा भ्रष्टाचार कशा प्रकारे होतो ही एक गोष्ट उघडकीस आले। ही नवी मुंबई पालिका ही एनजीपी कंपनीची भ्रष्टाचाराची खाण बनलेली आहे आणि एनजीपी कंपनी ही कशा पद्धतीनं नवी मुंबईचा भ्रष्टाचार ओरबडायचं काम करते हे आपल्याला सिद्ध होऊन दाखवेल। ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुर्बे घनकचरा प्रकल्प याचा 229 कोटीची 729 कोटीची सबसिडी या ठिकाणी देण्यात आली नवी मुंबई महानगरपालिकेकडून। R&B ग्रीन टेक कंपनीला या ठिकाणी हे टेंडर मिळालं आणि ह्या R&D ग्रुपच्या माध्यमातून त्यांचीच एक सब कंपनी आहे आणि त्या सब कंपनीच्या ज्या दिवशी टेंडर भेटलं त्याच्या अगोदर 24 तास अगोदर एक मर्सिडीज गाडी इथल्या नेत्यांना गिफ्ट एनजीपीच्या नेत्यांना गिफ्ट करण्यात आली आणि ती गाडी आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवारामधून या नवी मुंबई महानगरपालिकेचे सगळे सीसीटीव्ही काढा, त्या कार मधून आपल्याला कोण नेता उतरतोय, कुणाच्या आश्रयाने एवढं मोठं टेंडर मिळालं आणि कुणी या नवी मुंबई महानगरपालिकेला ओरबडायचं काम केलं हे या ठिकाणी दिसून येतंय। आपण पाहिलं असाल की MS 43 CR 0001 नावाची जी कार आहे, मर्सिडीज कार आहे, ती खऱ्या अर्थानं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोण घेऊन येतं, कुठला नेता घेऊन येतो आणि तुम्ही विकासाच्या पोकळ गप्पा करता, तुम्ही ज्या चांगले प्रकल्प असतील त्याला अडवणूक करता। ते अडवणूक करण्याचं काम फक्त यासाठीच आहे की आम्हाला टोल मिळाला पाहिजे, आम्हाला त्यातनं टक्केवारी मिळाली पाहिजे आणि यासाठी केलेला हा सगळा प्रकार आहे। इथून पुढे या एनजीपी कंपनीचे रोज एक असे घोटाळे तुम्हाला उघडकीस आल्याशिवाय राहणार नाहीयेत। माझी एक पत्रकार बांधवांना विनंती आहे, आपण आता शोध पत्रकारिता करण्याची गरज आहे। आपण बघितलं पाहिजे ह्या नवी मुंबई महानगरपालिकेकडून सीसीटीव्ही फुटेज घेतले पाहिजेत आणि चेक केलं पाहिजे की MS 43 CR 0001 मधून कोण येत होतं आणि ही कंपनी कशी काय अगोदर एक दिवस अगोदरच ती गाडी या नवी मुंबईमध्ये कुठल्या नेत्याला बहाल करण्यात आली आणि अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेचा पैसा कसा लाटला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण आपण या कारच्या माध्यमातून पाहिलं असेल। आणि ही एनजीपी कंपनी म्हणजे नवी मुंबईला लागलेला काळिंब आहे आणि त्या पद्धतीनं यांना हद्दपार करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून इथं केलं जाईल। एनजीपी म्हणजे नाईक जनता पार्टीच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं आहे। फक्त आणि फक्त चांगल्या प्रकल्पांना विरोध करायचा, त्याच्यातून कसा आम्हाला त्या ठिकाणी वाटा भेटेल आणि पर्सेंटेज भेटेल यासाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचा तुम्ही भ्रष्टाचारासाठी वापर केला जातो, असे किती भूखंड आहेत नवी मुंबईमध्ये की ज्या पद्धतीनं तुम्ही लाटलेले आहेत, कोर्टाने तुम्हाला त्या ठिकाणी फटकारलेलं आहे, भावकळेश्वर सारखा असू द्या। म्हणून एकच सांगतो, ज्यांचे ग्लास हाऊस आहेत त्यांनी लोकांच्या घराच्या खिडकीच्या ग्लासवरती दगड मारायची नाहीये। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल। आता मला तुमच्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की याचा शोध घ्या तुम्ही। मी नंबर सांगितलाय तुम्हाला MS 43 CR 0001 ही कुठल्या कंपनीची आहे, त्या कंपनीचा मालक कोण आहे आणि हे 729 कोटीचं एक टेंडर भेटलंय R&B ग्रीन टेक कंपनी, ती आणि ही कंपनी कशी एकच आहे हे सगळं आता संशोधनाचा भाग आहे आणि नक्कीच या संशोधनामध्ये या नवी मुंबईचा पैसा कोणाच्या घशात उतरला जातोय हे आम्ही सिद्ध करून दाखवू। नक्कीच याचा पूर्ण आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाहीये आणि अशाच प्रकारे नवी मुंबईचं लुटायचं काम कशा पद्धतीने चालू आहे हे आम्ही लोकांच्या समोर आणायचं काम करू।